हाय सर्वांना. तर आज बरेच दिवसांचे मिनी ब्लॉग स्टार्ट केले मी, कारण किती दिवस तब्येत नव्हती बरी. तर आज लय दिवसांची घराच्या बाहेर पण निघलो. एकविरीला चालू आम्ही. आणि आधी तर मी मेडिकलला थांबले, कारण यशोदा कुठं जाताना उलट्या होतात. तर त्याला आधी गोळी घेतली, नाही तर लय त्याची हालत खराब होतं. तर निघलो जायला आम्ही. आणि तरी बहुतेक 12 वाजलेले निघाला, कारण तिथं जाऊन पण काय आम्हाला जेवण नव्हती बनवायची. मग आम्ही निघलो आणि मला लागतं असं गाडीनं काही चटरपटर खायला. तर पोचलो पायथ्याशी आणि जामच गर्दी होती पायथ्याशी. गाडी फिरवायला पण जागा नव्हती. तर आम्ही उतरलो तिथे आणि आधी तर दर्शन करून घेतलं खाली. आणि जी आमची माणसं होती ती बाबूचं केस काढायला वरती होती. तर आम्ही पण निघलो जायला वरती. आणि बहुतेक 6-7 वर्ष झाली का मी बिना चपलीशीच जाते इथे आली का पाया पडायला वरती. आणि किती पण ऊन असलं तरी तर जाम लाद्या पण तापलेल्या. पण माझी नवऱ्याला वाटतं आजच माहीत झालं का मी बिना चपलीशी जातं. त्याही कधी बघितलीच नव्हती वाटतं चप्पल माझे असतं पायान का नसतं. असो, मग आमची माणसं उतरत होती खाली. तर आम्ही पण गेलो दर्शनाला. सांगत होती जाम गर्दी आहे, पण काहीच गर्दी नव्हती वरती. मस्त दर्शन झालं आमचं पहिलेच रांगेन. आणि 5च मिनिटांनी मी मंदिरांच्या बाहेर निघलो. एवढा भारी दर्शन झाला. फक्त फोटो काढायला नाही भेटलं तिथं. आणि मग आम्ही उतरलो खाली. तर खाली उतरताना पण माझा तोंड चालूच होता. मग थोडंसं खाऊ घेतलं घरी जायला. आणि या बाबूचं केस काढायची होती. तर याचं काही टेन्शनच नसतं, जाम भारी राहतो तो कोणच्यावर पण. आणि नाचत पण जाम होता तो. सगळीच नाचत होती, मग आम्ही पण जराशी तिथे नाचलो. मग घेतला आम्ही जेवायला पण जाम टाईम झालेला. तर मग जेवून घेतला, सगळा उरकला आणि निघलो मग आम्ही परत घरी जायला. तर बहुतेक गाड्या गेलेल्या, आमच्या 2च गाड्या मागं होत्या. मग आम्ही परत थांबलो थंडा घ्यायला. आणि गाडीन जाम मजा चालू होती. तर एक गाडी आमची निघलेली पुढं, तर त्यांची पण रेसिंगला चालू होती त्यांच्यान. फुल जोशमध्ये होत्या आमच्या दोन्ही पण गाड्या. मग नंतर थांबलो आम्ही एअरपोर्टला. विमान लँड होत होता. तर थांबलेल्या सगळ्या गाड्या बघायला. मग आम्ही पण थांबलो. मस्त वाटत होता, संध्याकाळचा टाईम पण होता. तर थांबलो आम्ही पण सगळीजणं बघायला. आणि तशी मी घरी इकडं आलो वस्तीला का मी बघतच, म्हणजे असं भेटतं बघायला. असं मी पण जेवढे जवळची नव्हतं कधी थांबवून बघितला. तर मस्त वाटत होता संध्याकाळच्या टायमाला. आणि मग बरीच जणं मला विचारत होती का सान्याच्या लग्नाचं मिनी ब्लॉग का नाही टाकलं तुम्ही, आणि ब्लॉग टाकायचं बंद का केलं. तर बंद नाही केलं, माझी किती दिवस तब्येत बरी नव्हती. आणि तिचे लग्नाचं ब्लॉग मी ते एडिट पण नाही केलं. टाईम पण नाही भेटला मला, जिकडे तिकडे लग्नाला जाऊनच चाललेला. तर हा व्लॉग टाकल्याच्या नंतर ते पण मी नक्कीच टाकीन 2-3 दिवसांत. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.